नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा एक होता परमेश्वर. याच्यापूर्वीच आपण ऐकलेलं आहे, की मंगलेश आणि सुंदरवर्मनला एरे यानं कसं कौशल्यानं पकडलं आणि एकही रक्ताचा थेंब सांडू न देता त्यांना बांधून एरे याच्या समोर आणलं गेलं. आता पुढे काय झालं ते पाहूया. आणलं गेलं म्हणजे आणायला सुरुवात झाली. सुरू करूया. जंगलातल्या जमिनीवरून अनवाणी चालणाऱ्या मंगलेश आणि सुंदरवर्मनला पायाला दगड आणि काटे टोचत होते. त्यांची पायताणं तिथेच चिखलात राहिली होती. गुडघा मांडी खोलीच्या चिखलातून चालल्यामुळे अंगात शक्ती उरली नव्हती. पायात गोळे यायला लागले होते. पण एरियाच्या सैनिकांच्या बरोबर चालण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय नव्हता. जंगलातून ठेचगाळत चालताना मंगलेश इकडे तिकडे पाहत होता. घनदाट झाडी होती. आपण जर पळून जाऊन या झाडीत घुसू शकलो तर आपली सुटका होऊ शकेल का, असा तो विचार करत होता. पण झाडी इतकी दाट होती की ते शक्य होईल असं त्याला वाटत नव्हतं. इतक्यात त्याला नेणाऱ्या सैनिकांनी तो मागे पडतोय असं बघून बांधलेल्या दोरीला एक हिसडा दिला. मंगलेश धडपडला. मी इथला राजा आहे हे यांना माहीत दिसत नाही, मंगलेशच्या मनात विचार आला. त्यानं कानडीमध्ये त्या सैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आविर्भावावरून त्यांना बहुधा ते समजत नसावं असं मंगलेशला वाटलं. जवळजवळ अर्धा कोस चालल्यावर एके ठिकाणी एरेय बसल्याचं त्याच्या लक्षात आलं. डोळे विस्फारून मंगलेश आणि सुंदरवर्मन दोघे पाहू लागले. एरेयाच्या बाजूला प्रभवसेन, पुरंजय आणि विष्णुकोश उभे होते. एरेयाची सेना आज्ञेची वाट पाहत उभी होती. या काका या म्हणत एरेयानं त्यांचं स्वागत केलं. अरे, काकांचे कपडे चिखलानं भरलेले दिसत आहेत, त्यांना दुसरी वस्त्र द्या म्हणत एरेयानं एका सेवकाला इशारा केला. वस्त्रांची 2 तबकं आणली गेली. कपडे बदलून घ्या काका, असे चिखलानं भरलेले कपडे घालून किती वेळ थांबणार तुम्ही? तुम्ही महाराज मंगलेश आहात ना, तुमचे कपडे असे चिखलानं भरलेले असून कसे चालतील? एरेयानं म्हटलं. तो आपल्याबरोबर नेमकं काय करणार आहे याचा अंदाज मंगलेश आणि सुंदरवर्मनला येत नव्हता. काय झालं काका, पराभव झाला इतकंच ना? सवय नाही ना तुम्हाला पराभवाची, त्यामुळे जरा जास्त झोंबला असेल इतकंच. कपडे बदला. इतकं बोलून एरेयानं सेवकाला खूण केली. मंगलेशाच्या पुढे एक तबक केलं गेलं. त्यानं पाहिलं तर आत एक साडी आणि चोळी होती. रागानं मंगलेशनं नजर वर उचलली. ही तर तुमचीच पद्धत आहे ना काका? लढाई हरलाय तुम्ही. लढाई हरेल त्याला साडी चोळी नेसायला लावून भर दरबारात त्याचं उपमर्द करणं ही तर तुम्हीच शिकवलेली पद्धत आहे. मग आता तुम्हाला तेच करायला सांगतोय मी. असे रागाने का बघताय? एरियानं हसत हसत म्हटलं. आज या विष्णुकोशनं फसवलं म्हणून तुझ्या हातात सापडलोय, मंगलेश गरजला. विष्णुकोश, हरामखोर, तुझ्यावर विश्वास ठेवून मी त्या रस्त्याने गेलो. असा अस्तनीतला साप निघशील असं वाटलं नव्हतं मला. क्षमा करा महाराज, पण माझ्या लाडक्या पुतणीला जेव्हा युवराज सुंदरवर्मन यांनी भर नसत्यातून उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला, तेव्हा तिला न्याय दिलात का तुम्ही? त्या घटनेपूर्वी मी इमानदार सेवकच होतो. साप बनायला तुम्ही भाग पाडलत मला, विष्णुकोश म्हणाला. युवराज प्रजेवर मनमानी करत राहिले आणि तुम्ही त्यांना पाठीशी घालत राहिलात. तुम्हाला मी पूर्वी सावध करायचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष तर केलंच. पण माझ्या कुटुंबियांवरही युवराजांची घाणेरडी नजर पडली, तेव्हाही तुम्ही तेच केलं. मी तरी काय करणार? युवराज एरेयच मला न्याय मिळवून देऊ शकतील याची खात्री वाटली म्हणून मी त्यांचा हात धरला. मंगलेश रागानं थरथरत होता. काय करायचं सुचत नव्हतं. एरे आपल्याला जीवानीशी मारील असं मंगलेशला वाटत नव्हतं. हे रे या, अरे माझा अपमान करून काय मिळणार आहे तुला? लढाईत कधी हार कधी जीत हे चालतच असतं. हो ना? मग या प्रभावसेनला साडी नेसून भर दरबारात मिरवलं ते कशासाठी? नेसा आता. मंगलेश हलत नाही हे पाहताच एरेयानं नजरेनंच सैनिकांना खूण केली. एक सैनिक पुढे झाला. त्यानं मंगलेशच्या दंडावर हातातल्या खंजिरानं जखम केली. दुसऱ्यानं त्या जखमेवर काहीतरी लावलं. दंडाची प्रचंड आग होऊ लागली. मंगलेशला सहन होईना. तो कळवळून आरडाओरडा करू लागला. काका, आणखी असं व्हायला नको असेल तर वस्त्र बदलून घ्या. सर्वांसमोर नाईलाजानं मंगलेशनं स्त्री वेश धारण केला. यानंतर पाळी होती सुंदरवर्मनची. आपण खळखळ केल्यास काय होईल हे त्यानं पाहिलं होतं. त्याने निमूट स्त्रीवेश धारण केला. त्यांना तसं उभं करून एरियानं तिरकस नजरेनं त्यांच्याकडे एकदा पाहिलं. मग तो म्हणाला, सुंदरवर्मनच्या इतर साथीदारांना पण घेऊन या. सुंदरवर्मनचे इतर सर्व साथी अशाच पद्धतीनं समोर आणले गेले. त्यांनाही स्त्री वेश परिधान करायला लावला गेला. मग एरे उभा राहिला. ताईला घेऊन या, त्यानं आज्ञा केली. कमला आणि कृष्णा दोघांना समोर आणलं गेलं. ताई, हेच हिजडे तुझ्या शिलावर उठले होते ना? कमलानं होकारार्थी मान हलवली. ठीक आहे. सुंदरवर्मन आणि त्याच्या सर्व साथीदारांची लिंग कापून त्यांना नपुंसक बनवा.
एरेयानं आज्ञा दिली. आजूबाजूचे लोक चकित नजरेने बघू लागले. इथल्या इथे ताबडतोब आज्ञेची अंमलबजावणी करा, एरेया म्हणाला. गयावया करणाऱ्या सुंदरवर्मनला एरेय पुढे म्हणाला, सुंदरवर्मन, माझे आजोबा महाराज पुलकेशी प्रजेला मुलांसारखं मानायचे. तू आपल्याच मुलीबाळींवर बलात्कार केलेस, आता कसली माफी मागतोस? या ताईनं तुला दया करायला विनवणी केली होती तेव्हा तू केली होतीस दया? या विष्णुकोशच्या पुतणीवर बलात्कार करून तिला मारून टाकलंस तेव्हा केली होतीस दया? या प्रभवसेनला खोटं बोलून साडी नेसून नाचायला लावलंस तेव्हा केली होती दया? नाही ना? तू दयेला पात्र नाहीस. तुला शिक्षाच व्हायला हवी. सुंदरवर्मन आणि त्याच्या साथीदारांना 8-8 लोकांनी पकडून त्यांचे पाय फाकवले. कमलानं नजर फिरवली. एका सैनिकानं हातातल्या तलवारीनं त्यांच्या जांघांवर वार करून त्यांना नपुंसक बनवून टाकलं. सगळं झाल्यावर सगळे जखमांनी रक्तबंबाळ होऊन तडफडत पडले होते. मंगलेश भयचकित होऊन सारा प्रकार पाहत होता. पाहताय काय काका? श्रुतकीर्ती आठवते? तुम्ही काय केलं होतं तिच्या बरोबर? तिला सुद्धा न्याय हवाच आहे. इतकं बोलून एरेयानं पुन्हा खूण केली. मंगलेशची सुद्धा तीच गत झाली. एकेकाळचा महाराज मंगलेश आज नपुंसक बनून रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला होता. आपल्या सैनिकांवर नजर फिरून एरेया म्हणाला, यांची काय गत झाली आहे नीट पहा. माझ्या राज्यात कुठल्याही स्त्री बरोबर अत्याचार केला तर त्याची अशीच गत होईल, समजतंय? सैनिकांच्या माना होकारार्थी डोलल्या. ठीक आहे, हे किती झालं तरी माझे काका आणि चुलत भाऊ आहेत. यांना अधिक वेदना द्यायची माझी इच्छा नाही. इतकं बोलून एरेयानं आपल्या गळ्यासमोरून आडवं बोट फिरवलं. 2 सैनिक तलवारी घेऊन पुढे झाले. मंगलेश आणि सुंदरवर्मन दोघांची डोकी धडावेगळी केली गेली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. सुंदरवर्मनच्या इतर साथीदारांनाही मारून टाकलं गेलं. एरेय जागेवरून उठला आणि चालू लागला. मंगलेश आणि सुंदरवर्मन दोघांची डोकी भाल्याच्या टोकावर लावून 2 सैनिक त्याच्या मागोमाग चालू लागले. बरोबर प्रभवसेन, पुरंजी आणि विष्णुकोश होते. 300-400 सैनिक मागोमाग होतेच. एरेय चालत चालत मंगलेशच्या चिखलात अडकलेल्या सैनिकांच्या पुढे गेला. भाल्यावर लावलेल्या मस्तकांकडे बोट दाखवून म्हणाला, तुमच्या जुलमी राजाचा आणि अत्याचारी युवराजाचा अंत झालेला आहे. यापुढे बदामीचा राजा मी आहे. पैकी ज्यांना माझ्या सैन्यात सामील व्हायचं असेल त्यांना सामील करून घेतलं जाईल. ज्यांना सामील व्हायचं नसेल तर सोडून दिलं जाईल. एरेयानं त्याच्या सैनिकांना चिखलात अडकलेल्यांना बाहेर काढायची खूण केली. फळ्यात घेऊन त्याचे सैनिक परत चिखलामध्ये शिरले. एक एक करून मंगलेशच्या सैनिकांना बाहेर काढायला सुरुवात झाली. इतका वेळ चिखलात अडकलेल्या लोकांना हायचं वाटलं. कोणीतरी आरोळी दिली, महाराज एरे यांचा विजय असो. हजारो कंठांनी ती घोषणा उचलून धरली. कालपर्यंतचा निर्वासित एरेय आता महाराज एरेय झाला होता. एरेयानी बदामीची वाट धरली. बदामीला पोहोचल्यावर एरेयानं प्रसन्नाला बोलवलं. प्रसन्न, राज्याभिषेक करण्यासाठी पैठणहून विद्वान ब्राह्मणाला बोलवावं लागेल. तू बरोबर 2000 स्वार घेऊन स्वतः पैठणला जा. माझ्या वतीनं सर्वेश्वर स्वामींना बोलावणं कर. त्यांच्या पिताजींनी माझ्या आजोबांचे आणि वडिलांचे पार पाडले होते. माझ्या अंदाजानुसार ते ना करणार नाहीत. पण प्रसन्न दुसऱ्या दिवशी चालू पडला. पैठणला जाऊन सर्वेश्वर स्वामींना राज्याभिषेक विधी पार पाडण्यासाठी बोलावणं करून गेला. त्यांनी अनंतरांना निमंत्रण स्वीकारलं. राज्याभिषेकासाठी काय काय लागेल याची यादी उपलब्ध होतीच, त्यामुळे ती अडचण यायचा प्रश्न नव्हता. सर्व सामान गोळा करायला सुरुवात झाली. आजूबाजूच्या सर्व राजांना निमंत्रण धाडलं गेलं. मंगलेश एरेय युद्धाचा फायदा घेऊन यातल्या बहुतेकांनी चालुक्यांचा प्रदेश बळकावला होता. तरीही एरेयानं सर्वांना निमंत्रण धाडलं. सर्व मांडलिक राजे आपापल्या परिवारासह हजर झाले. मोऱ्यांनी सुद्धा आपल्या राजपुत्राला धाडून दिलं होतं. पण पल्लव आणि पूर्व गंगांकडून मात्र कोणीही आलेलं नव्हतं. मंगलेश आणि एरेयामधल्या वितुष्टाचा फायदा घेऊन या दोन्ही राजांनी चालुक्यांचा बराच भूभाग बळकावला होता. त्यामुळे त्यांचं येणं अपेक्षितही नव्हतं. बदामी नगरी पुन्हा एकदा सजली. 4था राज्याभिषेक बदामीमध्ये होत होता. पण बदामीचा एकही राजा वृद्धापकाळानं मृत्यू पावला नव्हता. पुलकेशी, कीर्तिवर्मन आणि मंगलेश तिघांचाही मृत्यू 50 ते 55 या वयातच झाला होता. सर्वेश्वर स्वामींनी ही बाब एरेयाच्या निदर्शनाला आणून दिली. त्यासाठी राज्याभिषेक विधीमध्ये एक वेगळी शांती करावी लागणार होती. तिचे विधी झाल्याशिवाय राज्याभिषेक करणं योग्य नव्हतं. त्यानुसार 3 दिवस आधी एक शांतीसाठी विशेष विधी केला गेला. हा एक विधी वगळता बाकी सर्व विधी पुलकेशीच्या राज्याभिषेकानुसारच होते. एरेयानं आपलं मंत्रिमंडळ आधीच ठरवून ठेवलं होतं. पण प्रत्येक खात्याला एक प्रमुख मंत्री आणि त्याच्या हाताखाली 2 उपमंत्री असं हे स्वरूप होतं. राज्याभिषेक सोहळ्याच्या आधीच एरेयानं प्रत्येक प्रमुख मंत्र्याला हत्तीचा मान दिला. त्यांच्या पदरी एक एक शुभलक्षणी हत्ती दिला. त्या हत्तीचा सर्व खर्च सरकारातून मिळणार होता. राजप्रासादात येताना
या सर्व प्रधानांनी हत्तीवरून येणं अपेक्षित होतं. व्याघ्रस्वामींना मुख्य प्रधान नेमलं होतं. वयोमानानुसार त्यांना हत्तीवर चढणं कठीण होत होतं. त्यांना खास सजवलेली पालखी दिली गेली. पालखीचा मान त्यांना तहहयात दिला गेला. एरेयानं सुलक्षण या आपल्या सहकार्यासाठी एक वेगळं पद निर्माण करून दिलं. त्यांनी चालुक्यांची टाकसाळ सांभाळायची होती. राज्याभिषेकाच्या निमित्तानं खास वेगळी नाणी पाडली गेली. यापुढे चालुक्यांच्या राज्यात ही नाणी चालणार होती. कारभाराच्या सोयीसाठी राज्याचे 5 विभाग पाडले गेले. त्यांना विषय अशी संज्ञा होती. प्रत्येक विषयाचा एक एक प्रमुख होता. त्याचा दर्जा मंत्र्याच्या तोडीचा होता. मंगलेश आणि एरेय वैराचा फायदा घेऊन वेंगीचा सुपीक भाग पूर्व गंगांनी परत जिंकून घेतला होता. तो पुन्हा जिंकून वेंगी हा एक वेगळा विषय ठेवायचा हे एरेयानं ठरवलं होतं. वेंगीच्या समृद्ध भागासाठी वेगळा शासक असणार होता. चालुक्यांच्या सर्व प्रजेला राज्याभिषेकाचं निमंत्रण दिलं गेलं. येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवण खाण्याची सोय करायला शेकडो आचारी राबू लागले. मिष्टान्नांचे ढीग बनत होते. प्रचंड मोठी भगुली चुलींवर रटरटत होती. मोठाल्या हंड्यामधून भात शिजत होता. जेवणावळी उठत होत्या. कुठेही काही कमी पडत नाही हे पाहायला एरियाचे सेवक रात्रंदिवस राबत होते. आलेल्या अतिथींच्या मनोरंजनासाठी अनेक कलाकार बदामीला आले होते. यात वादक होते, संगीतकार होते, नर्तक होते. बदामीमध्ये जागोजागी मांडव घातले गेले होते. कलाकार आपली कला मंडपामधून सादर करत होते. प्रेक्षक रात्री उशिरापर्यंत मैफिली जागवत होते. सर्वात उत्कृष्ट कलाकाराला आपली कला महाराज एरेयासमोर सादर करायला मिळणार होती. त्यामुळे आपल्या कलेची वाखाणणी होईल, आपली कला सर्वांना आवडेल याची प्रत्येक कलाकार काळजी घेत होता. राज्याभिषेकाच्या अगदी काही दिवसच आधीची गोष्ट. एरेयानं सर्व तयारी झाल्याची खात्री करून घेतली. नगरात काय चाललंय याची एरेयालाही उत्कंठा होती. पण त्याचबरोबर आपण जर राजा एरेय म्हणून लोकांसमोर गेलो तर खरोखर काय चाललं आहे हे आपल्याला कळणार नाही याची जाणीवही होती. त्यामुळे एरेयानं प्रसन्नाला बोलवलं. प्रसन्न येऊन अभिवादन करून समोर उभा राहिला. प्रसन्न, आज एक काम आहे. सांगा महाराज. मला नगरात कुठं काय चाललंय हे पाहायचंय, पण गुप्तपणे नगरात गेलो तरच खरं स्वरूप कळेल. आपण दोघे वेश पालटून जाऊ आणि कुठे काय चाललंय पाहूया. जशी आज्ञा. एरे आणि प्रसन्न दोघेही निघाले. अंगावर एकही राजचिन्ह नाही. कमरेला साधी सुती पांढरी लुंगी, वर उघडे, खांद्यावर एक वस्त्र टाकलेलं अनवाणी. कोणीही सहज ओळखू नये म्हणून कपाळावर असलेल्या उभ्या वैष्णव गंधाच्या ऐवजी आडवं शिवगंध लावलेलं. अशा वेशात आपल्याला कोणी ओळखणार नाही याची एरेयाला खात्री होती. महालाच्या मागच्या दरवाजातून दोघे बाहेर पडले. तिथला रक्षक आश्चर्यानं पाहत होता. दोघांनाही त्यानं ओळखलं नव्हतं. पण महालाच्या आतून दोघे बाहेर पडत असल्याने त्यांना थांबवण्याचा प्रश्नच नव्हता. दुपार उलटून गेली होती. नगरात फिरत दोघे जात होते. पहिल्या चौकात डोंबारी आपली कला दाखवत होता. दोरीवर चालणारी त्याची बायको, चाललेली कसरत बघायला जमलेल्या लोकांचा घोळका एरिया पाहत होता. उलट सुलट उड्या मारून डोंबाऱ्याची पोरं लोकांचं मनोरंजन करत होती. पण एरियाला ह्यात काही नवीन वाटलं नाही. जरा पुढे गेले तर तिथे एक मोठं रिंगण बनलेलं. कलरी पट्टेवचे हात चाललेले. दोघे वीर हातात बागदार जंबिये घेऊन तिसऱ्यावर वार करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिसरा इतका कमालीचा योद्धा होता. निशस्त्र असूनही त्यांना काहीही करता येत नव्हतं. नुसत्या हातांनी तो त्यांची मनगट आणि कोपरांवर आडवा हात घालून असे अडथळे आणत होता की एकही जंबिया त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. चौकात चौकात चाललेले खेळ पाहत दोघे पुढे चालले होते. सूर्य मावळला. संधी प्रकाश असला तरी जागोजाग पलिते पेटवले गेले होते. त्यांच्या प्रकाशात कलांचं प्रदर्शन चालूच होतं. अचानक एरेयाच्या कानावर अत्यंत मधुर सूर पडले. इतके मधुर की जात होता ती दिशा अचानक बदलून एरेया सुरांच्या दिशेनं जाऊ लागला. प्रसन्नाचं तिकडे लक्ष नव्हतं. तो तसाच पुढे जात राहिला. एरेया आपल्या बरोबर नाही हे लक्षात येताच प्रसन्न एरेयाला इकडे तिकडे शोधू लागला. पण एरेया दिसेनासा झाला होता. एरेया एकटाच त्या सुरांच्या दिशेनं गेला. कोणीतरी स्त्री गात होती. गाण्यातला आपल्याला काहीही कळत नाही हे एरियाला माहित होतं. पण ते सूरच असे होते की त्याला जणू त्या आवाजानं ओढून नेलं. पारंपरिक कानडी सुरावट नव्हती. वेगळ्याच पद्धतीनं ती गायिका गात होती. इतकंच एरियाला लक्षात आलं. सुरांच्या लाटा मागून लाटा जणू आपल्या अंगावर येत आहेत असं एरियाला वाटलं. मध्येच तिचा स्वर टिपेला जायचा तर मध्येच अगदी मंद व्हायचा. खर्जापासून सुरू होत इतका इतका वर जायचा की आणखी वर जाऊच नये आणि मग अचानक पायऱ्या पायऱ्यांची आंदोलनं घेत पुन्हा खाली यायचा. एरिया त्या सुरांनी घायाळ झाला. बऱ्याच वेळानंतर गाणं थांबलं. आपण या गायिकेला काहीतरी इनाम द्यायला हवं या विचारानं एरियानं आपल्या कनवटीला चाचपलं. पण त्याच्याकडे काहीच नव्हतं. आता त्याला प्रसन्न आपल्या बरोबर नसल्याचं जाणवलं. तो प्रसन्नाला इकडे तिकडे पाहू लागला. पण प्रसन्न कुठेच दिसत नव्हता. आपण किती वेळापूर्वी प्रसन्नाला सोडून इकडे निघून आलो हे सुद्धा त्याला आठवेना. पण त्या गायिकेला इनाम तर द्यायलाच हवं. काय करावं त्याला कळेना. प्रसन्न सापडत नाही हे लक्षात आल्यावर एरिया परत त्या चौकात गेला. पण तोपर्यंत ती गायिका निघून गेली होती. ती कोण
हा प्रश्न एरेका याच्या डोक्यामध्ये तसाच राहिला. थांबूया हा भाग इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.